त्या मला मैत्रिणींबरोबर दुसऱ्या यायच्या आणि बोलायच्या की तुम्ही ड्रेस का घालत नाही, तुम्ही हे का करत नाही, केस मोकळे का सोडत नाही. असं नाहीये की पार्लरमध्ये जर एखादी ब्युटिशियन की ती केस मोकळे सोडती किंवा ड्रेसच घालती म्हणून ती सगळं करते असं नसतं. की एखादी साडी घातलेली लेडीज ही हवीच आणि असली तरी तिच्यात काहीतरी चांगले गुण असतात. हे गुण महत्त्वाचे असतात. नमस्कार, मी योगिता उत्तम पवार, राहणार बावडा. प्रथम महिला दिनाच्या सगळ्या मैत्रिणींना शुभेच्छा माझ्या. आणि माझं ब्युटी पार्लर आहे आणि ते मी जवळजवळ 2002 पासून मी करते. ते सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की मी 2002 साली जेव्हा मी क्लास केला तेव्हा मला असा सरकारी क्लासेस आले होते पार्लरचे. त्यातून मला मुलांमुळं, माझा मुलगा छोटा होता 2 वर्षाचा अगदी, पण मला तर करायचं होतं काहीतरी. पण बाहेर पडायचं म्हटल्यानंतर मुलांना घेऊन कसं बाहेर पडायचं. पण तरी त्यातून मी असं ठरवलं की काही नाही, काय होईल ते होईल, पण करायचंच. म्हणजे मनापासूनच माझी इच्छा होती की मला काही जरी झालं तरी मला हे करायचंय आणि मी करणार. मी त्यातून माझ्या मुलाला, माझ्या महत्त्वाचं म्हणजे ना, माझ्या मिस्टरांचा सपोर्ट मला खूप ह्याच्यात मिळाला आहे. आणि माझ्या मुलांनी पण इतकी साथ दिली की त्यांना मी घरी ठेवून जात होते क्लासला. माझ्या मुलाला मी इतका रडायचा, मी बालवाडीत घातला त्याला अक्षरशः, का तर मला क्लास करायचा आहे काही करून, की मला आयुष्यात काहीतरी बनायचंय. आणि त्याच्यातून मग मी मुलांना डायरेक्टली शाळेत घातले. शाळेतून मग मी त्याच्यातून वेळ मिळेल तसा क्लासेस केला पार्लरचा. त्यातून जरी मला माझे मिस्टर दुपारचे मुलांसाठी वेळ काढायचे, हे महत्त्वाचं त्यातून मी करत मला चालत म्हटलं तरी मी दिवसभर उन्हात तानात म्हटलं तरी जाऊन. माझ्याकडे त्यावेळेस माझी परिस्थिती इतकी नव्हती की मी जेणेकरून की 4 पैसे आहेत, मी कुठं भरेल 4 पैसे आणि मी क्लासेस करेल. आणि आजही मी त्या परिस्थितीतूनच करत आहे. असं नाही की माझ्याकडं खूप पैसे आहेत, पण मला आज मी जे करिअर केलं 5 रुपयापासून 8 रुपयापासून मी हे केलं. अगदी एखादी मुलगी जरी पुढे समोर आली माझ्या पार्लरमध्ये, स्टार्टला मी सुरुवात करताना घरातच केलं, साधी चेअरवर केलं. मी मिस्टरांना बोलले नाही की मला हे आणून द्या ते आणून द्या, पण जसं असेल त्या पद्धतीत मी केलं. मी एखादी लेडीज आली माझ्याकडे की मला बाबा हे करायचंय आणि माझ्याकडे पैसेच नाहीत, तरी सुद्धा मी त्यातून त्या मुलीला आहे ना पूर्ण म्हणजे सगळा लग्नाचा मेकअप सुद्धा मी फ्रीमध्ये करून दिलेला आहे. का तर मी त्या परिस्थितीतून आलेली होते. माझ्या आई वडिलांची सुद्धा परिस्थिती इतकी नव्हती की जेणेकरून मी पैशासाठी हे सगळं करते. आणि अजून सुद्धा मी तेच करते की एखादी पुढं माझ्यासमोर जरी आली लेडीज तरी मी तिला बोलत नाही. बोटले आज 30 रुपये आहेत तसं म्हणाय गेलं तर ह्या करिअरमध्ये आयब्रोजला, तर ती एखादी महिला करून उठती चेअरवरची आणि ती बोलते की माझ्याकडे इतकेच पैसे, तर मी बोलते की असू द्यात, काय हरकत नाही, एवढेच घेते आणि मी समाधान मानते त्याच्यात. का तर महिलांना हे कळलं पाहिजे की आपल्याला काय केलं पाहिजे, की अगदी असं नाही की पैसा घेऊनच सगळं करता येतं. माझे आता क्लासेस चालू होते पार्लरमध्ये, त्यांना सुद्धा मी अशी बोलले की तुम्ही या, करा, पण काही करा, तुम्हाला जितकं शिकता येईल, माझ्याकडे जितकं आहे तितकं ज्ञान मी तुम्हाला देणार. मला असं नाही की तुम्ही एवढे पैसे भरा किंवा आत्ताच मला फी द्या तुम्ही, हे पण नाही, पण तुम्ही शिका, तुमच्या हातात देते मी हे सगळं. इतकेपर्यंत मी केलं आजपर्यंत. मला मोठे मोठे क्लासेस करायचे होते की लांबपर्यंत इतक्या मोठ्यापर्यंत पोचायचं होतं, पण मला पैशाच्या अभावी मला काही करता आलं नाही. पण मी त्यातून थोडे मिस्टरांकडून घेऊन पैसे करत सेमिनार म्हणा, वर्कशॉप म्हणा, ह्याच्यातून मी आजपर्यंत इतकं करत आले. आणि आज जस्ट माझं पार्लरमध्ये माझ्या तुम्हाला काही दिसणार नाही, पण मी शिकले भरपूर. आणि लोकांना मला हेच सांगायचं आहे की असं समजू नका की एखाद्या पार्लरमध्ये तुम्ही गेल्यानंतर की मशिनरी ठेवल्यात किंवा एक काचा लावल्यात भरपूर म्हणून तिला सगळं येतं, असं नसतं. तिला तर येणं जिच्याकडं आहे ती करणार, पण एखाद्याची परिस्थिती अशी नसते की तिने सगळं पार्लरमध्ये हे मशिनरी ठेवल्याच पाहिजेत मग तिला सगळं येत असेल हे समोर. असं नका समजू की तिला सुद्धा काहीतरी येतं. अशा खूप माझ्या अनुभवी लेडीज मुली सुद्धा आहेत की त्या हेअर कट करून यायच्या. हेअर कट करून आल्यानंतर त्या मला मैत्रिणींबरोबर दुसऱ्या यायच्या आणि बोलायच्या की तुम्ही ड्रेस का घालत नाही, तुम्ही हे का करत नाही, केस मोकळे का सोडत नाही. असं नाहीये की पार्लरमध्ये जर एखादी ब्युटिशियन की ती केस मोकळे सोडती किंवा ड्रेसच घालती म्हणून ती सगळं करते, असं नसतं. की एखादी साडी घातलेली लेडीज ही
हवीच आणि असली तरी तिच्यात काहीतरी चांगले गुण असतात. हे गुण महत्त्वाचे असतात तिचे, की तुमचं पार्लर किती काचेचं आहे, तुमचे दरवाजे किती हजाराचे आहेत, हे बघून तुम्ही हे करू नका. असं मला हे महिलांना सांगायचे, की जेणेकरून तुम्ही ना विचार करा आणि करा तुम्ही. असं नाही की तुम्हाला स्टार्टला की एवढे लाखभर भांडवल गुंतवायला लागेल, असं पण आहे. थोड्या थोड्यातून थेंबे थेंबे तळे साचते. हेच एवढं इतकं मला सांगायचं आहे, की आज जरी मी पोचले याच्या मागं माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे. त्यातून माझी मुलं, इतकी मुलांनी मला सपोर्ट केला, की मला पार्लरमधून येताना 10 वाजायचे, 11 वाजायचं, तर माझा मुलगा छोटा होता, झोपायचा तसाच न खाता पिता. पण मी विचार नाही केला, मला काहीतरी बनायचं होतं, मी बनले आजपर्यंत. आणि आज मी इतक्या लेवलला पोचले, की माझे मोठे मोठे मेकअप मॅन आहेत, मुंबईचे लेडीज आहेत मेकअप HD मेकअप घेणाऱ्या वगैरे. दिनेश शिर्के हेअरकट, हबीबचे क्लायंट माझ्यासोबत आहेत आज ते. आणि मी जस्ट आज वर्कशॉप करते, म्हणजे सेमिनार मी स्वतः ठेवते आता, की जे मला कधी स्वप्नातही आठवलं नव्हतं की मी करणार आहे हे, ते आज मी म्हणजे करून दाखवणार आहे. जे 14 मार्चला मी आज इथं विराज हॉलला माझं स्वतःचं सेमिनार ठेवले, की मला वाटलंच नव्हतं की मी इतक्यापर्यंत. मला याच्या मागं माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे, मुलांचा सपोर्ट आहे, आणि ज्यांनी मला शिकवलं, जी कला शिकवली, त्यांचे तर खूप खूप मला आभार आहेत, की त्यांच्यापासून मी इथपर्यंत आले आज. आणि महत्त्वाचं म्हणजे की परमेश्वरावर माझा खूप विश्वास आहे. जो परमेश्वर आहे ना, तो एक ना एक दिवस अशी संधी देतो तो, पण वेळ लागती, त्या प्रत्येक गोष्टीला वाट बघावं लागती. हेच मला आज सांगायचं आहे महिला दिनानिमित्त, की महिलांनी आज जरी काही परिस्थिती महिलांना वाटतं मला बाहेर पडायला भेटणार नाही, माझ्याकडं पैसे नाहीत, तर असा विचार करू नका. करा, तुम्ही काही करा, थोडासा कमीपणा घेऊन करा. मिस्टरांना थोडंफार काहीतरी 4 शब्द सांगून करा. ते काही नाही बोलत नाहीत मिस्टर, त्यांना पण वाटतं आपल्या बायकोने कुठं तरी चांगलं काहीतरी करावं. इतकंच. महिलांनी हार मानू नका, प्रत्येक गोष्टीत काही करा, पण करा. आज इथपर्यंत मला महिला दिनानिमित्त बोलायला भेटलं, हे पण मी आज आभार मानते, की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी एक कुठल्या चॅनल पुढं बोलू शकेल. आणि मी आज जस्ट आले, म्हणजे डायरेक्टली आले इथं. आणि त्याच्यातून आभार मानायचे म्हणले तर अनिल सरांचे आभार मी खूप खूप मानते, की त्यांनी मला आज ही संधी दिली बोलण्याची, की मी आज कुठंतरी माझं ऐकायला भेटेल. चॅनलवर या, की करा. महिलांना तर ऐकलंच पाहिजे महिलांनी,